श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशयन्ति विघ्नानाम्. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुतिर्विदैवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमः पार्वती पतये हर 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 महादेव. सीताकांत स्मरणं जय जय राम. गणपती बाप्पा मोरया. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्ति भगवान् हर सोपान ब्रह्मदेवश्च मुक्ताख्या चित्कलासया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाम. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदुया श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जणेणे बोलतो वचने भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची ये. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. स्वये भानु जो भानु आराधियेला तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला. हरिभक्ती लागो नितारी समस्ता. नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला विषय संत कथा आणि या संत कथेच्या माध्यमातून गेले 2 दिवस आपण विचार करत आहोत संत कथेचा. प्रथम दिवशी आपण संतांविषयीची माहिती पाहिली आणि कालच्या द्वितीय दिवसाच्या कथेमध्ये आपण सुंदर असं
पांडुरंग परमात्म्याचं येणं जे पद्मपुराण, स्कंदपुराण आणि विष्णुपुराण तीनही पुराणांमध्ये जे आलं ते कशा प्रकारे आलं याचा आपण थोडक्यात विचार केला आणि कालच्या कथेला आपण सुरुवात केलेली होती. त्यामध्ये 88 सहस्र ऋषींचं स्कंदासोबत झालेलं बोलणं, त्यामध्ये विचारले गेलेले प्रश्न, तीर्थ, क्षेत्र, भक्त, देव असं एक ठिकाणी कुठे आहे असं वर्णन, असे प्रश्न पाहिले आपण. आणि पुढे शिवपार्वती संवादातून आपण विठ्ठल या देवतेचं महात्म्य पाहत होतो. त्यामध्ये तीर्थक्षेत्र म्हणजे काय, वेद, वेदांग, पुराण, शास्त्र, उपनिषद, रामायण, महाभारतासारखे इतिहास ग्रंथ आदींमध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचे आलेले उल्लेख याविषयी सुद्धा आपण काल पाहिलं. आणि त्यापुढे आपण भगवंताचं स्कंद पुराणातलं चरित्र पाहून पुढे विष्णू पुराणातल्या चरित्राकडे आपण गेलो होतो, की ज्या ठिकाणी आपल्याला असं सांगितलं गेलं होतं किंवा सांगितलं होतं की भगवंत पांडुरंग परमात्मा नेमके कुठून आले याविषयीचं वर्णन पाहताना विष्णू पुराणात ते वैकुंठाहून आले असं वर्णन होतं. आणि हे वर्णन आपण पाहतोय आता. त्यामध्ये कालच्या कथेमध्ये पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी किंवा त्या उद्देशाने जी कथानक आपण पाहत होतो, त्या कथेमध्ये पुंडलिक रायांचं चरित्र आपण पाहतोय. आणि पुंडलिक रायाच्या चरित्रामध्ये पुंडलिक राय एका महान अशा ठिकाणी पोहोचलेले, ज्या ठिकाणाला त्रिवेणी संगम असं म्हटले गेले. आणि पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय की त्रिवेणी संगम कोणता. कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम. देव, भक्त आणि देवाचं नाव ज्या ठिकाणी आहे त्याला त्रिवेणी संगम असं म्हणावं. भगवंताचं नाम कोणतं मग, तर रामकृष्ण हरी हे भगवंताचं नाम आहे. कारण वारकरी संप्रदायामध्ये सांगण्यात आलेले मंत्र दिला रामकृष्ण हरी, आणि त्याच मंत्राचं उच्चारण आपल्याला करायचंय. आणि याच रामकृष्ण हरीमधून आपल्याला सांगितलं गेलं की रामाप्रमाणे आचरण असावं. रामकृष्ण हरी मंत्राचा अर्थ आणि त्यामध्ये रामाप्रमाणे आचरण असावं. त्यानंतर पुढे सांगितलं गेलं की कृष्णाप्रमाणे विचरण असावं, म्हणजे विचार असावे कृष्णाप्रमाणे. मग कृष्णाने त्यांचे विचार दोनच ठिकाणी सांगितले गेलेत. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांचा जो काही अभ्यास होता धर्मग्रंथांवरचा, त्यातून त्यांनी 2च जणांना उपदेश केलेला आढळतो. त्यातले पहिले होते अर्जुन आणि दुसरे होते उद्धव. अर्जुनाला जो उपदेश केला तो कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर, आणि दुसरा उद्धवाला जो उपदेश केला तो जन्म मरणाच्या युद्धभूमीवर, म्हणजे भगवान श्रीकृष्ण निजधाम गमनाला जात आहेत त्या प्रसंगी उद्धवाला उपदेश केला. जो उपदेश अर्जुनाला केला तो महाभारतामध्ये येतो भीष्म पर्वात, आणि उद्धवाला जो उपदेश केला तो श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदात येतो. जो अर्जुनाला उपदेश भगवान श्रीकृष्णांनी केला तोच उपदेश जगाला प्राकृत भाषेत किंवा मराठीत सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला आणि माऊली ज्ञानोबारायांच्या रूपामध्ये ते प्रकट झाले आणि गीतेला मराठीत केलं. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी असं म्हटलं गेलं. आणि महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, असे असलेले महाविष्णूंचे हे अवतार भगवान श्रीकृष्णांनीच माऊली ज्ञानोबारायांच्या रूपात प्रगट होऊन त्यांचं पहिलं विचार वारकरी संप्रदायाला सांगितला. आणि दुसरा विचार उद्धव गीता श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये भगवान श्री कृष्णाने उद्धवांना ही कथा सांगितली किंवा हे तत्वज्ञान सांगितलं. आणि हेच मराठीत करून सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा पुढचा अवतार घेतला भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, अर्थात शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज, अर्थात आमचे नाथबाबा.
आणि नाथबाबांच्या रूपात येऊन त्यांनी भगवंतानेच उद्धव गीता अर्थात भागवताचा 11वा स्कंद यावर मराठीत टीका लिहिली आणि आपल्यासारख्या सामान्य वारकरी जनाला त्यांचं ज्ञान उघड करून सांगितलं. म्हणजे सर्वात पहिले काय तर रामाप्रमाणे आचरण ही पहिली गोष्ट. दुसरं कृष्णाचे विचार म्हणजे नेमकं काय तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत हे 2 ग्रंथ, श्रीमद भगवद्गीता आणि भागवताचा 11वा स्कंद म्हणजे उद्धव गीता, हे 2 गोष्टी. म्हणजेच ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवताचा अभ्यास वारकरी संप्रदायातली प्रत्येक वारकऱ्याने करावा, असं या ठिकाणी रामकृष्ण हरी मंत्रातला फक्त कृष्ण हा शब्द सांगतो. आणि त्यानंतर असलेला तिसरा शब्द म्हणजे हरी. मग हरी या शब्दाचं काय करायचं तर हरी या शब्दाचं उच्चारण करायचं. आमच्याकडे वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ म्हणण्याला किंवा हरिपाठाच्या आचरणाला खूप मोठं महत्व आहे. हरिपाठ कीर्तिमुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा, किंवा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरी बोला ना तरी अबोला व्यर्थ गलबला करू नये. हरी बोला ध्याता हरी बोला घेता. अशा पद्धतीने हरी म्हणजे उच्चारण करावं, हरिनामाचं उच्चारण करावं. त्यामुळे हरिपाठाला हरिपाठ म्हणलं गेलं, रामपाठ किंवा कृष्णपाठ असं नाही म्हणलं गेलं. जरी त्यामध्ये रामाचे नाव आले कृष्णाचे नाव आले तरी त्याला रामपाठ किंवा कृष्णपाठ नाही म्हणलं गेलं, त्याला हरिपाठच म्हणलं गेलं. हे त्यामागचं कारण हरिनामाचं उच्चारण करावं. असा असलेला रामकृष्ण हरिमंत्र आपल्याला पूर्वापार मिळत आलेला आहे. राम हा अवतार त्रेतायुगात झाला, कृष्ण हा अवतार द्वापरात झाला, तर हरी हा अवतार कलियुगात झाला. आणि त्याच हरी अर्थात पांडुरंग परमात्मा याचं वर्णन पाहताना आपण पुंडलिकरायांच्या चरित्रात आहोत. त्या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती हा 3ही नद्या या अनुषंगाने भगवंताच्या भक्तीमध्ये लीन असलेल्या ह्या 3ही नद्या आपले पाप नाश करण्यासाठी, स्वतः शुद्ध होण्यासाठी, नद्यांना सुद्धा शुद्धीची गरज आहे आणि नद्या शुद्ध होण्यासाठी संतांकडे येतात हे आपण पाहिलं. आणि गंगा, यमुना, सरस्वती या तिघींचाही पुंडलिकाशी संवाद चालू आहे. त्या कथेशी आपण कालच्या कथेला ज्या ठिकाणी विराम घेतला होता तेथूनच पुढे आपण आज सुरुवात करत आहोत. गंगेने पुंडलिकरायांना सांगितलेले. काय सांगितलं गंगेने? गंगा म्हणते, अरे बाळा पुंडलिका, तू कुकुट मुनींच्या पायाला धर किंवा कुकुट मुनींना गुरु कर. कुकुट मुनी सांगतील त्याप्रमाणे वाग. कुकुट मुनींकडून उपदेश घे. ते खूप मोठे संत आहेत. ते इतके मोठे संत आहेत की त्यांच्या फक्त स्मरण मात्रेने अपशकुनाचा सुद्धा शकुनामध्ये रूपांतर होतं. असे असलेले महान असे कुकुट नावाचे मुनी आहेत, जे वाराणसीच्या दक्षिण तीरावर आहेत. वाराणसी म्हणजे काशीनगरी, आनंदवन ज्याला म्हणले गेले, असे असलेली काशीनगरी. आणि या काशीनगरीच्या दक्षिणेला त्यांचा आश्रम आहे. आणि हे पुंडलिका, आम्ही त्याच आश्रमातून बाहेर येतोय. आम्ही जाताना मलिन होतो आणि येताना चांगल्या दिसतो. याचं कारण म्हणजे त्या संताने केलेले शास्त्र सेवा असेल, त्या संतांनी केलेली मातापिता सेवा असेल, याचं कारण आहे ते. आणि तू त्यांच्याकडून उपदेश घे, त्यांना गुरु कर. ते तुला योग्य मार्गदर्शन करतील. कारण तुझ्यामध्ये अजून खूपच सारे पाप आहेत आणि ते नष्ट होण्यासाठी तुला संतांच्या पायावर जावं लागेल. आणि संतांकडे गेल्याशिवाय पापाचा नाश होत नाही, असं या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती या तिघीही सांगतायत. आणि संत काय सांगतात तर संत हरिनामाचा मार्ग देतात. म्हणजे नेमका काय मार्ग देतात तर नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, असं आपल्याला नाम सांगतात. आणि आताच आपण नाम पाहिलं, रामकृष्ण हरी नामाचा जप सांगितण्यात आलेले. आणि इथे गंगा, यमुना आणि सरस्वती संतांच्याच पायावर जाण्यासाठी सांगतायत.
पुंडलिक म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून पुंडलिक म्हणजे आपण आहोत. आणि आपल्याला उपदेश करणाऱ्या गंगा यमुना सरस्वती या तिघी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून तर तो रामकृष्ण हरी नावाचा मंत्र आहे. हा मंत्र ज्याच्याकडून भेटणारे त्याला गुरु म्हणलेलं आहे. हे गुरु कुकुटमुनी आहेत, अर्थात संत आहेत. आणि आपल्याला संतांच्या पायावर जायचंय हे सांगण्यासाठी गंगा यमुना सरस्वती आपल्या समोर आलेले आहेत. मग ह्या तिन्ही कोण आहेत? तर हे तिन्ही दुसरं तिसरं कोणी नसून ज्ञान, कर्म आणि भक्ती या तीन गोष्टी आहेत. सरस्वती म्हणजे ज्ञान, यमुना म्हणजे भक्ती, तर गंगा म्हणजे कर्म. या तीनही ज्ञान, कर्म, भक्ती या तीनही मार्गाने आपल्याला संतांच्या पायावर जायचंय, संतांच्या दारातला पुतळा व्हायचंय. आपण पहिल्या दिवशी आपण त्याच धाग्याला पकडलेलं होतं, सूत्र तेच पकडलेलं होतं. आणि त्याच सूत्राने सूत अर्थात सूत्र आणि शौनक म्हणजे शुनक हे रूप पाहिलं. आणि त्याप्रमाणे आपण या ठिकाणी कथेमध्ये पुढचा विचार करत आहोत की ज्ञान, कर्म, भक्ती या तीनही तत्वाने आपल्याला संतांच्या पायावर जायचंय. आणि असा असलेला ज्ञान, कर्म, भक्तीचा मार्ग, यामधलं ज्ञान म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, यामधलं कर्म म्हणजे भगवान श्री रामप्रभू आहेत. कर्म म्हणजे भगवान श्री रामप्रभू, रामाप्रमाणे आचरण करायचंय, कर्म रामाप्रमाणे करायचंय. भगवान श्रीकृष्णांच्या ज्ञानाचा आश्रय घ्यायचा आहे आणि हरीची भक्ती करायची आहे. बस, वारकरी संप्रदायात दुसरं काहीच नाही, इतकंच हे तत्व आहे. आणि या तत्वावर सकलही साधू संतांनी वारकरी संप्रदायात लिहिलं. मूळ तत्व हेच आहे, रामकृष्ण हरी हा जप, त्याच्या अनुषंगाने असलेलं ज्ञान, कर्म, भक्ती हे तीन तत्व. रामाप्रमाणे कर्म करावं, कृष्णाच्या ज्ञानाचा विचार करावा म्हणजे गीता आणि भागवत हे दोन ग्रंथ, आणि तिसरं हरीची भक्ती करावी म्हणजे पांडुरंग परमात्म्याची भक्ती करावी. तो पुंडलिकासाठी आला हा भाग वेगळा आहे. पुंडलिक म्हणजे तुम्ही, आम्ही आहोत हे लक्षात घ्यावं. आणि आपण जेव्हा संताच्या चरणावर जाऊ त्यावेळेस पांडुरंग परमात्मा आपल्याला प्रसन्न होईल, पण संत सांगतील त्या मार्गावर जायचंय. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग किंवा झाडू संतांचे मार्ग, अशा पद्धतीने संत ज्या मार्गावर गेले त्या मार्गावर आपल्याला जायचंय. आणि त्यांना विचारत विचारत आपल्याला कार्य करायचंय, नेमकं संतांनी काय सांगितलं. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी, गाथा, नाथभागवत, भावार्थ रामायण आदी ग्रंथांचा अभ्यास करण्यास सांगितलेला आहे. तो यासाठीच सांगितले गेलेले आहे की नेमकं संतांनी काय सांगितलं, आपल्याला काय करायला सांगितलं आणि आपण काय करतोय हेच आपल्या लक्षात येत नाहीये. आणि हेच पुंडलिकाची परिस्थिती झाली. पुंडलिक मुळात आई वडिलांचा भक्तच आहे, पण कालांतराने जेव्हा त्याचं लग्न झालं त्यानंतर तो आई वडिलांची भक्ती करायचा विसरला, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पुढे अजून एक दोन प्रसंग येतील की कसा अहंकार पुंडलिकाला जडला, त्याचंही उदाहरण आपण पुढे पाहणार आहोत. आणि या ठिकाणी ह्या तीनही नद्या गंगा, यमुना आणि सरस्वती या तिघीही सांगतायत. काय सांगतायत? गंगा कर्म आहे, आत्ताच आपण पाहिलं, गंगा कर्म आहे, यमुना भक्ती आहे, तर त्या ठिकाणी सरस्वती ही ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि आपल्याला हाच त्रिवेणी संगम सांगितलेला आहे, कथा त्रिवेणी संगम. आणि हाच त्रिवेणी संगम आपल्याला पुढचे अनेक दिवस ही संत कथा जोपर्यंत चालेल तोपर्यंत ह्याच कथा त्रिवेणी संगम, हेच वाक्य, हेच चरण, हेच अभंगाचं चरण, कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम, ह्याच चरणांवर आपल्याला संपूर्ण संत कथा करायची आहे. अशी असलेली संत कथा या ठिकाणी आपण तिसऱ्या दिवसाच्या कथेला आता सुरुवात करत आहोत. गंगा सांगते पुंडलिकाला, हे पुंडलिका, तू कुकुटमुनींच्या चरणाला लाग. संतांच्या संगतीमध्ये जे काही आहे ते इतर कोणाच्याही संगतीत नाही, म्हणून तू संतांच्या चरणावर लाग, या कुकुटमुनींच्या चरणावर लाग, किंवा या कुकुटमुनींना गुरु कर. त्यावेळेस काय होईल, तर त्यावेळेस तुझी मुक्ती होईल. तुला असं ज्ञान मिळेल
की ज्या ज्ञानाने तुझा उद्धार होईल. आणि अशा गुरु शिष्य परंपरा आपल्या वारकरी संप्रदायात अनेक सांगण्यात आलेली आहेत. त्यापैकी ही सर्वात पहिली. त्यानंतर त्या नद्या निघून गेल्या त्या ठिकाणावरून आणि आपल्या आपल्या स्थानाला जाऊन गुप्त झाल्या, नदी स्वरूपात पुन्हा मिळाल्या. अशा पद्धतीने घडल्यानंतर पुढे कथानक पुढे सरकतं. सूत आणि शौनकांचा संवाद सुरू आहे. शौनकजी प्रश्न विचारतात, हे सूतजी, पुढे काय झाले हे आम्हाला सांगावं. त्यावेळेस सूत सांगू लागतात की सकाळ होत असताना एक कुकुट मुनी त्यांच्या आश्रमातून सर्व ही स्नान संध्यादी सर्व विधी करून बाहेर येत असताना पुंडलिकाने पाहिले आणि पुंडलिकाने त्यांचे पाय पकडले. कुकुटमुनी म्हणतायत, बाळा कोण आहे तू आणि नेमकं काय झालंय, तू असा रडतो काय आणि माझ्या पायावर का पडला तू. त्यावेळेस पुंडलिक विचारतात, कुकुटमुनी तुम्हीच का. हा पहिला प्रश्न. कुकुटमुनी ओळखले होते, पण पुन्हा एकदा पुंडलिक राय विचारताय, कुकुटमुनी तुम्हीच का. त्यावेळेस कुकुटमुनी म्हणतात, होय, या देहाला कुकुटमुनी असं संपूर्ण जग म्हणतं, मी म्हणत नाही, संपूर्ण जग म्हणतं. हे फक्त एक देह आहे असं मी मानतो, असं कुकुटमुनी सांगतायत. कुकुटमुनींच्या ठिकाणी अहंकार भाव शून्य झालेला आहे. सर्वही जे काही रिपू आहेत, जेवढे काही विकार आहेत, तेवढे सगळे शून्य झालेले या कुकुटमुनींच्या ठिकाणी. म्हणून ते म्हणतात की इतर लोक या देहाला कुकुटमुनी या नावाने संबोधतात, असं म्हटलंय त्या ठिकाणी कुकुटमुनींनी. पुंडलिक रायाने विचारलं, तुम्ही कधी त्रिवेणी संगमावर स्नानच गेले आहेत का. त्यावेळेस कुकुटमुनी म्हणतात, नाही, तशी जाण्याची वेळच आली नाही कधी. कारण पहाटे कोणीतरी पाणी भरून ठेवतं आणि त्यातच स्नान विधी होतो. त्रिवेणी संगमावर जाण्याची अजून तरी गरज पडली नाही, असं त्या ठिकाणी कुकुटमुनी सांगतायत. सर्व काही फुलं वगैरे आणण्याचे काम, हे सर्व काम पहाटेच कोणीतरी व्यक्ती करून जातं, असं कुकुटमुनी म्हणतायत. पण कोण व्यक्ती तो अजूनपर्यंत मला भेटलेला नाही. इतकंच काय, ती व्यक्ती कोण हे मला अजून दिसलेलं सुद्धा नाही, असं कुकुटमुनी म्हणतायत. आणि या ठिकाणी पुंडलिक राय म्हणतात की हे कुकुटमुनी, तुमच्या ठिकाणी अहंकार शून्य झालाय. अहो, साक्षात गंगा, यमुना आणि सरस्वती या तिघीही तुमच्या या आश्रमात येऊन सर्व ही स्वच्छता करून जातात, सर्व ही व्यवस्थित करून जातात, नीटनेटकं करून जातात. पण या ठिकाणी पुंडलिकाने सर्व वृत्तांत सांगितला, कशा प्रकारे त्या मलिन स्वरूपात येतात आणि कशा प्रकारे त्या स्वच्छ होऊन जातात. त्यावेळेस कुकुटमुनी म्हणतात, मी इतक्या योग्यतेचा आहे हे मला आज कळालं. मला माहिती नव्हतं की गंगा, यमुना, सरस्वती माझ्याकडे त्यांचं पापक्षालन करण्यासाठी येतात. कुकुटमुनी अजून असंही म्हणतात पुढे की माझ्याकडे किती पाप साचलं हे मलाही अजून माहीत नाही, की मी पाप करतोय की पुण्य करतोय हेही मला माहीत नाही. पण बरं जाऊ दे, तू माझ्या पायावर का पडलास हे सांग. त्यावेळेस पुंडलिक ओळख करून देतात. पुंडलिक राय म्हणतात, माझं नाव पुंडलिक, ही माझी पत्नी आणि ते त्या ठिकाणी बसलेले ते माझे आईवडील आहेत. मी आजपर्यंत किती पापकर्म केले हे मलाही माहीत नाहीत. मी लहानपणी आईवडिलांची सेवा करायचो वगैरे वगैरे सर्व काही पुंडलिकाने सांगितलं. आणि अशा प्रकारे मी तीर्थयात्रेला आलोय हेही पुंडलिक या ठिकाणी सांगतो. आणि पुंडलिकाचं ते वर्णन ऐकून या ठिकाणी कुकुट मुनी पुंडलिकाला पापक्षालनाचा उपाय सांगतात. कुकुट मुनी म्हणतात, हे पुंडलिका, पापक्षालन होण्यासाठी किंवा पाप जाण्यासाठी मी जो उपाय करतो तो उपाय मी तुला सांगतो. कारण मी जो उपाय करतो तोच तुला सांगू शकतो, कारण दुसरे उपाय मलाही अजून माहीत नाही, असेही कुकुटमुनी या ठिकाणी म्हणतात. कुकुटमुनी हे महाज्ञानी व्यक्तिमत्व आहे. अनेक पुराणांमधून कुकुटमुनींचं महर्षी हे नाव त्यांना प्राप्त झाले, महर्षी पदवी प्राप्त झाली त्यांना. असे असलेले कुकुटमुनी
निरअहंकार झालेले ते, निरंकार झालेले आहेत. आणि असे असलेले कुकुट मुनी या ठिकाणी पुंडलिकाला उपदेश करतायत. काय उपदेश करतात? ऐक पुंडलिका, तुला जो उपदेश करतोय, जे कर्म मी करतोय त्याचाच उपदेश तुला करतोय. त्या ठिकाणी कुकुट मुनी पुंडलिकाला माता पिता यांची सेवा करण्याचा उपदेश करतात. हे पुंडलिका, या तू माता पित्यांची सेवा कर, तुझ्या आश्रमावर थांब, त्या ठिकाणी माता पित्यांची सेवा कर आणि कायमस्वरूपी ते कर, तुला परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असे या ठिकाणी कुकुट मुनी उपदेश करतात. आणि हा उपदेश करून झाल्यानंतर पुंडलिक राय या कुकुट मुनींच्या पायावर पडतात आणि त्यांचे दर्शन घेऊन आईवडिलांकडे जातात. आईवडिलांची माफी मागतात. आईवडिलांना म्हणतात, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला आता बोध झालाय मी किती मोठं पाप केलं ते. मुळात हेतू पुंडलिक रायांच्या मनामध्ये असा आहे की परमात्मा प्राप्ती. कारण कुकुट मुनींनी सांगितलेले तुला परमात्मा प्राप्ती होईल. आणि तीच परमात्मा प्राप्तीची इच्छा मनात घेऊन पुंडलिक राय आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली. मनामध्ये इच्छा आहे की परमात्मा भेटावा, भगवंत भेटावा म्हणून. आणि सेवा आई वडिलांची करतायत. तर ती कोणत्या ठिकाणी करतायत? तर दिंडीरव नावाचं वन आहे, भीमरथी नावाची नदी आहे. या भीमरथी नावाच्या नदीला एक दिंडीरव नावाचं वन आहे नदीच्या काठावर. आणि याच नदीमध्ये ज्या ठिकाणी दिंडीरव वन आहे, दिंडीरव असं नाव आहे त्या वनाचं, या वनामध्ये चंद्रभागा नावाचं तीर्थ आहे. भीमरथी नावाच्या नदीमध्ये चंद्रभागा नावाचं सरोवर आहे, ज्याला चंद्रभागा तीर्थ म्हणून ओळखलं गेलं. आणि त्या ठिकाणी हे दिंडीरव नावाचं वन आहे. आणि या वनामध्ये पुंडलिक रायांचा आश्रम आहे, पुंडलिक रायांचं घर आहे त्या ठिकाणी. आश्रम म्हणण्याऐवजी घर आहे त्या ठिकाणी पुंडलिक रायांचं. आणि पुंडलिक राय त्या ठिकाणी येऊन आई वडिलांची सेवा करतात. आता मग भगवंत कोणत्या रूपात आले हा भाग वेगळा, की या स्कंद पुराणामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की भगवंत गोकुळाहून आले आणि दर्शन दिलं पुंडलिक मुनींना. ते कशा प्रकारे दिलं हे पाहूया पुढे. पण त्याआधी पुंडलिकांची अजून काही कथा आहे ती आपण पाहूया थोडक्यात. पुंडलिक राय आई वडिलांची सेवा करतायत. आता ही पुढची कथा विष्णू महापुराणातली. आतापर्यंत जी कथा पाहिली त्यात काही कथा ही विष्णू महापुराणातली, तर काही स्कंद पुराणातली होती. आणि पुढे घडलं असं की पुंडलिक रायांना देव काही भेटायला आला नाही, भगवंताचा साक्षात्कार होत नाही हे पाहून पुंडलिकाने पुन्हा आई वडिलांची सेवा सोडून दिली. कुकुट मुनींचा इतका उपदेश होऊ नये, भगवंत प्राप्तीच्या इच्छेने पुंडलिकाने आई वडिलांची सेवा सोडून दिली आणि तपश्चर्येसाठी निघून गेले. पुंडलिक मुनींना असं वाटलं की तपश्चर्या केल्यानेच भगवंत मिळतात. कुकुट स्वामींनी खोटं काहीतरी सांगितलेलं आहे आपल्याला. आणि त्याचमुळे पुंडलिकाने तपश्चर्येसाठी निघून गेले पुंडलिक मुनी. आणि पुंडलिक मुनी एका महान अशा ठिकाणी जाऊन पोहोचले आणि त्या ठिकाणी तपश्चर्या करू लागले. त्या ठिकाणाचं नाव त्यांनी अग्रपूर असं दिलेले विष्णू महापुराणात, अग्रपूर. या अग्रपुरामध्ये पुंडलिक मुनी तपश्चर्या करतायत. खूप घनदाट जंगल आहे, या जंगलामध्ये तपश्चर्या करतायत. दररोज सकाळी भिक्षाटन करणे, भिक्षा मागणे, 5 घरी भिक्षा मागणे, असा नित्यनेम पुंडलिकाने लावून घेतलेला होता. आणि तपश्चर्या अनेक वर्ष पुंडलिकांची तपश्चर्या चालली. आणि ही तपश्चर्या करताना गावामध्ये भिक्षा मागणे, त्या अग्रपुरात भिक्षा मागणे हे चालू होतं. एक दिवस घडलं असं की आता हे सर्व काही कथानक जे घडतंय पुंडलिकाच्या बाबतीत ते सर्व भगवंत परीक्षा पाहतायत पुंडलिकाची. कारण परीक्षेत उत्तीर्ण होणं हे खऱ्या शिष्याचं लक्षण आहे, खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. आणि जितकं भक्त महान तितक्या परीक्षा जास्त, हे पूर्वीपासून लिहिलेलं आहे.
आणि त्यामुळेच भगवंताचे जितके काही भक्त झाले, मग ते ध्रुव घ्या, प्रल्हाद घ्या, इतरही अनेक भक्त झालेले आहेत, त्या सर्व भक्तांना परीक्षा द्याव्या लागल्या. आणि त्याच प्रकारे आता पुंडलिकालाही एक परीक्षा द्यावी लागते. पुंडलिकाच्या अहंकाराची परीक्षा आहे. आता काय होतं नेमकं? पुंडलिक दररोज तपश्चर्या करतात आणि तपश्चर्याच्या काळामध्ये सकाळी भिक्षाटनासाठी बाहेर पडतात. आणि एक दिवस असाच भिक्षाटनासाठी पुंडलिकराय बाहेर पडले असताना भिक्षा मागता मागता काही घरी भिक्षा मागितली आणि भर उन्हामध्ये त्यांना थकवा आल्याने एका झाडाखाली थांबले. त्या झाडावर एक गिधाड बसलेलं होतं आणि त्या गिधाडाने त्या झाडावरून विष्ठा टाकली खाली, विष्ठा गिधाडाने. आणि ती विष्ठा त्या पुंडलिक मुनींच्या भिक्षा पात्रात पडणार तितकंच पुंडलिक मुनींचं लक्ष वरती गेलं त्या गिधाडाकडे. आणि काय आश्चर्य, पुंडलिक मुनी इतक्या रागाने त्या गिधाडाकडे पाहतायत की त्या विष्ठेचं आणि त्या सहितच त्या गिधाडाचंही जळून भस्म झाले दोघंही. गिधाड आणि गिधाडाने टाकलेली विष्ठा दोन्हीही जळून भस्म झालं. आणि याचा अहंकार आता पुंडलिकाला गाडलाय. पुंडलिक अहंकारी झाला. आता पुंडलिक म्हणू लागला की माझ्या तपश्चर्याने इतकं असं घडलं की गिधाड जळून खाक झालं. पण ही भगवंताची परीक्षा होती, भगवंताची माया होती, हे अजून पुंडलिकाला कळायचं बाकी आहे. आणि पुंडलिक पुढे भिक्षा मागण्यासाठी निघाले. प्रत्येक दारावर जायचे आणि म्हणायचे, माई भिक्षा वाढ, भिक्षाम देही, माते भिक्षाम देही, असं म्हणायचे. आणि त्या ठिकाणी भवती भिक्षाम देही असं म्हटल्यानंतर एका घरी ते जाऊन थांबली. आणि त्या घरासमोर गेल्यानंतर पुंडलिक म्हणतायत, भवती भिक्षाम देही, हे भवती भिक्षाम देही, हे श्री, कोणी जी असेल घरामध्ये ती श्री भिक्षा दे, असं त्या ठिकाणी म्हणतायत. पण त्या घरातून कोणी बाहेर येईना. त्यावेळेस घरातून एक आवाज आला एका स्त्रीचा, महाराज थांबा, आले, इतकाच आवाज आला होता. पुंडलिकराय थांबले. खूप वेळ गेला त्यामध्ये. पुंडलिकरायाने 2दा-3दा भवती भिक्षाम देही, माते भिक्षाम देही असं म्हटले. आणि थोड्याच वेळामध्ये त्या घरातील एक स्त्री बाहेर आली, भिक्षा घेऊन आली. आणि ती स्त्री नेमकी काय करत होती घरामध्ये हे पुंडलिकरायांना नेमकं माहीत नव्हतं. त्यामुळे पुंडलिकरायाने अहंकाराच्या भरामध्ये पुंडलिकरायांना अहंकार इतका जडला की मी इतकी तपश्चर्या केली की माझ्या पाहण्याने फक्त माझा दृष्टिक्षेप त्या गिधाडावर पडला तर ते जळून भस्मसात झालं, विष्ठेसहित जळून भस्मसात झालं. तर मग ही स्त्री काय आहे नेमकी हे पाहताय आता पुंडलिकराय. आणि पुंडलिकराय ज्या दृष्टीने त्या गिधाडाकडे पाहत होते त्याच दृष्टीने या स्त्रीकडे पाहू लागले. मुळात ती स्त्री विशेष होती. गिधाड सामान्य होतं, पण ती स्त्री विशेष होती. ती स्त्री त्या पुंडलिकरायांनी जेव्हा तिच्याकडे त्या रागाने पाहिलं, त्या दृष्टीने पाहिलं, ज्या दृष्टीने त्यांनी गिधाडाकडे पाहिलं होतं रागाने, त्या दृष्टीने त्या स्त्रीकडे पाहिलं, त्यावेळेस ती स्त्री हसू लागली. आणि ती स्त्री म्हणाली, अरे बाळा, मी तुझ्या दृष्टीने जळायला काही गिधाडी आहे का? असं त्या ठिकाणी ती पतिव्रता स्त्री म्हणाली. ती स्त्री म्हणाली. त्यावेळेस पुंडलिकराय म्हणतायत, माझं तप हिला कळलं म्हणजे हिच्यात काहीतरी सामर्थ्य असावं. आणि पुंडलिकाने तिला प्रश्न विचारला की हे माते, हे स्त्री, तुला हे कसं काय कळलं की नेमकं माझ्या दृष्टीने गिधाडी जळाली म्हणून? आणि त्यावेळेस पतिव्रता ती स्त्री सांगू लागली, अरे बाळा, ती स्त्री बाळा असं म्हणते पुंडलिकांना.
अरे बाळा, अरे वत्सा, ऐक. मी पतिव्रता स्त्री आहे आणि मी पतीची सेवा करते. म्हणून पती सेवेचं फळ असं मिळालं मला की मला अंतर्ज्ञान प्राप्त झालं की कोण काय करतं हे कळतं मला. इतकं ती पतिव्रता स्त्री म्हणाली. त्यावेळेस पुंडलिकराय हात जोडून उभे राहिले. म्हणे मलाही असं अंतर्ज्ञान मिळेल का? त्यावेळेस ती स्त्री, ती पतिव्रता म्हणते. आता पतिव्रतेच्याही अनेक लक्षणं, अनेक कथानक, पतिव्रतेच्या संबंधाने अनेक नियम अनेक ग्रंथांमध्ये आलेले. त्यापैकी शिवमहापुराण आणि श्रीमद भागवत महापुराणामध्ये अनेक सुंदर सुंदर अशा श्लोकांमधून पतिव्रतेचं महात्म्य व्यास महर्षींनी, बादरायण व्यासांनी आपल्याला सांगितलेले. तो भाग विशेष आहे, वेगळा आहे. तो प्रस्तुत कथेमध्ये तो घेतल्यास कथेचा विस्तार वाढेल आणि विस्तार भयात्सव. आपण पतिव्रता काय म्हटली याकडे जाऊया. पतिव्रता म्हणत आहे की हे बाळा, हे वत्सा, हे पुंडलिका, ऐक. नेमकी विष्णूची महापूजा करण्यास तू चुकला आणि तू केलं हे चुकीचं करतोय. काय करतोय? या ठिकाणी पतिव्रतेने जे काही सांगितलं ना, ते सर्व एका अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात. काय सांगतात? स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. सत्य बोल मुखे, दुःखवे अनेकांची दुःखे, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. अशा पद्धतीने ही पतिव्रता तेच सांगते या विष्णू महापुराणामध्ये. आणि ती म्हणते की जो सेवक असतो त्या सेवकाने स्वामीची सेवा करावी, शिष्याने गुरुची सेवा करावी, पत्नीने पतीची सेवा करावी. पत्नीचा धर्म आहे पातिव्रत्य नावाचा धर्म सांगितला गेलाय पत्नीच्या ठाई. मग त्या पत्नीने पतीची सेवा करावी आणि मुलाने किंवा पुत्राने आई वडिलांची सेवा करावी, माय बापाची सेवा करावी. आणि हीच विष्णूची महापूजा आहे. आणि ही विष्णूची महापूजा करण्यास तू चुकला. आई वडिलांची सेवा सोडून तू तपश्चर्येला आलाच, म्हणून तुला परमात्म्याची प्राप्ती कशी रे होईल? मुळात स्वधर्माचं पालन करणे हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य, स्वतःच्या धर्माचं पालन करणे. धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे स्वभाव. धर्म म्हणजे आपल्याला दिलेले कार्य, याला स्वधर्म म्हणावं. आणि आपल्या धर्माचं पालन न करता इतरांच्या धर्माचं पालन करायला जाऊ तर ते योग्य ठरत नाही. म्हणून स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. तू स्वधर्माचं पालन केलं नाहीस, म्हणून ना तुझ्या ठाई अहंकार झाला आणि भगवंताने मायेने तुला ते गिधाड आणि ते त्याचं जळणं हे मायेचं होतं, हे लटकं होतं, हे खरं नव्हतं. लटिका व्यवहार असं सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. सर्व हा संसार, आणि या ठिकाणी ते लटकं होतं बाळा, हे पुंडलिका. अशा पद्धतीने तू आईवडिलांची सेवा कर. मी ज्या पद्धतीने माझ्या पतीची सेवा करते त्या पद्धतीने तू आईवडिलांची सेवा कर. आणि कुकुट मुनींनी तुला पूर्वी हेच सांगितलंय आणि मी सुद्धा हेच सांगते पुन्हा. आणि पुढे ती पतिव्रता म्हणते, जर माझ्यावर विश्वास नसेल तर जा. इथून जवळच एक नगर आहे, त्या नगराचं नाव चंडपूर आहे. चंडपूर नावाचं गाव आहे. या गावामध्ये एक कसाई राहतो, कसाई, खाटीक. तो खाटीक नेमकं काय करतो ते जाऊन पाय तू, त्याला जाऊन भेट. तो दररोज पशु मारून विकतो, पण त्याचं वागणं एकदा पाहतो. आणि तो ज्या पद्धतीने वागतो ना, त्या पद्धतीने वागायचा तू प्रयत्न कर, असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि एका खाटीकाकडे, चंडपूर नावाच्या गावातल्या खाटीकाकडे ही स्त्री पाठवते. आणि त्या कसायाकडे जाऊन, त्या खाटीकाकडे जाऊन पुढे काय होतं पुंडलिकरायांचं हे चरित्र आता पुढे पाहूया. अशा पद्धतीने हे पतिव्रतेचं महात्म्य या ठिकाणी सांगून
विष्णू महापुराणातून पुढे सरकतात आणि शौनक जे सुतांना प्रश्न विचारतात की पुढे चंडपुरात काय झालं, आणि चंडपुरातलं महात्म्य या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात की पुंडलिक मजल दरमजल करत त्या जवळच असलेल्या चंडपूर नावाच्या नगरामध्ये जातो आणि त्या गावाच्या वेशीवरच एका व्यक्तीला, एका इसमाला विचारतो, एका गृहस्थाला विचारतो की या ठिकाणी असा कोणी खाटीक राहतो का, खाटीकचं एखादं दुकान आहे का, किंवा एक खाटीक राहतो का, कसाही राहतो का. तरीही त्या इसमाने त्या पुंडलिकाच्या अंगावरची भगवी वस्त्र पाहूनही त्याला सांगितलं की बाबा, या गावामध्ये एकच खाटीक आहे, पण तुम्हाला त्या खाटीकाची काय गरज, तुम्ही तर भगवे वस्त्र पांघरलेले आहात, साधू वेश धारण केलेला आहे, तुम्ही साधू दिसता, मग तुम्हाला खाटीकाची काय गरज. त्यावेळेस पुंडलिक म्हणतात, तुला नाही कळणार रे ते. मग त्या ठिकाणी मग ते त्या गावामध्ये एकच ते कसाईचं दुकान असतं, ते एकच खाटिकाचं घर असतं, आणि त्या ठिकाणी हे पुंडलिक मुनी जाऊन पोहोचतात. पण पुंडलिकांच्या ठाई अहंकार अजूनही आहे, त्यामुळे पुंडलिक मुनी त्या खाटिकाकडे जाण्यास त्याच्या दुकानासमोर जातात आणि त्याच्या दुकानासमोरच एक झाड असतं, त्या झाडाच्या खाली जाऊन उभे राहतात. कारण पुंडलिकाच्या मनामध्ये अजूनही असा विचार आहे, मी इतका मोठी तपश्चर्या केलेला व्यक्ती आणि हा पशु मारणारा, पशुघ्न असलेला हा खाटीक, याची माझी भेट कस काय होईल, कोण आहे हा नेमका, आणि याची भेट करण्यासाठी त्या पतिव्रतेने का सांगितलं, असा प्रश्न त्याच्या मनात उभा राहिला, पुंडलिकाच्या मनामध्ये. आणि पुंडलिक त्या झाडाखाली त्या कसायाच्या दुकानाकडे तोंड करून त्या कसायाच्या दुकानाकडे पाहत, त्या कसायाकडे पाहत लक्ष ठेवत होता. नेमका हा कसाई काय करतोय, हा कसा वागतोय हे पाहत त्या ठिकाणी पुंडलिक उभा आहे. आणि त्यावेळेस तो कसाई काय करतोय, तर तो कसाई मांस तोडून तोडून वजन करून ठेवत होता आणि मधून मधून तो घरात जायचा. घरात गेल्यानंतर काही काळानंतर पुन्हा दुकानात यायचा आणि त्याचं पुन्हा दुकानातलं कार्य चालू ठेवायचा, पुन्हा घरात जायचा, पुन्हा घरातून दुकानात यायचा, असं त्याचं चालू होतं. आणि हे असं दिवसभर चाललं. पण या ठिकाणी पुंडलिक विचार करताय, आपण तपस्वी आणि हा खाटीक, याच्याकडे आपण कसं जायचं, आणि या विचाराने पुंडलिक दिवसभर तिथेच थांबले. आणि नेमकं काय झालं की दुकान बंद करण्याच्या वेळेला त्या कसायाने हाक मारली पुंडलिकाला, ओ पुंडलिक राय, इकडे या, हे पुंडलिका इकडे ये. अशा पद्धतीने खाटीक त्याला आवाज देतात, पुंडलिकाला आवाज देतात, ओ पुंडलिका इकडे या, म्हणून त्या ठिकाणी आवाज दिला. आणि पुंडलिक विचार करतायत की पतिव्रता होती म्हणून तिला माझ्याविषयी कळलं, पण हा तर पशुघ्न आहे, हा तर खाटीक आहे, हा तर कसाई आहे, याला माझं नाव कसं कळालं. ते खाटीक म्हणतात. पुढे पुंडलिक राय त्या खाटिकाजवळ जातात, त्या कसायाजवळ जातात. त्यावेळेस तो खाटीक म्हणतो, हे पुंडलिक राय, तुम्हाला अग्रपूरच्या पतिव्रतेने माझ्याकडे पाठवले ना, कळालं मला ते. तुम्हाला इथे कशाकरता पाठवलंय हेही मला माहीत आहे. या तुम्हाला मी सांगतो. मी माता पिताची सेवा करतो. हे पहा, घरामध्ये माझे माता पिता झोपलेले आहेत. मी माता पित्यांची सेवा करतो आणि ही सेवा करत असताना मी इतका मग्न होतो की दुकानाकडे जाण्याचं माझं लक्षात राहत नाही. त्यावेळेस माता पिता मला सांगतात की हे बाळा, तू दुकानाकडे जाऊन ये. त्यानंतर दुकानात येतो आणि दुकानात काही काळ थांबल्यानंतर पुन्हा घरामध्ये जातो आणि पुन्हा माता पित्यांची सेवा करतो. म्हणून मला हे सर्व कळालं, अंतर्ज्ञानाने तुझ्याविषयी कळालं. तू पुंडलिक आहे, तू आईवडिलांची सेवा करत होता. कालांतराने पुन्हा आईवडिलांची सेवा करायचं सोडून दिलं. मग तुला कुकुटमुनींची भेट झाली. त्यानंतर पुन्हा तू आईवडिलांची सेवा करायचं सोडून दिलं. मग तुला तपश्चर्या करावी असं वाटलं. त्यानंतर तपश्चर्या केल्यानंतर गिधाडाचं वृत्तांत सांगितलं, पतिव्रतेचं वृत्तांत सांगितलं, आणि त्यानंतर तू माझ्याकडे आला, असं ते कसाई संपूर्णपणे सांगतो. त्यावेळेस पुंडलिक त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहतो. हे कसाया, तुझ्यामुळे मला पश्चाताप झालाय, मला कळून चुकलंय. भगवंताची माझ्यावर कृपा का होत नाहीये ते.
आणि मग पुंडलिक त्या ठिकाणावरून निघाले. पुंडलिक पुन्हा म्हणतो की आपण जे करत होतो तेच योग्य होते, म्हणून पुन्हा दिंडीरवनात जाऊन आईवडिलांच्या सेवेला सुरुवात करतात. पुंडलिक राय या ठिकाणी आईवडिलांकडे म्हणतात की माता पित्यांनो, मला प्रायचित्त सांगावं. त्यावेळेस आईवडील सांगतात की तू हरीची भक्ती कर. आणि त्यावेळेस पुंडलिक राय हरीचं ध्यान करत बसलेले असताना त्यांना त्यांच्या अंतरामध्ये भगवंताच्या रूपामध्ये त्यांना आईवडील दिसले. आणि तेव्हापासून पुंडलिक राय आईवडिलांची सेवा करू लागले. हे पाहून नेमकं झालं असं की भगवान पंढरीनाथ परमात्मा म्हणजे पांडुरंग परमात्मा वैकुंठाहून दिंडीरवनात आले आणि वैकुंठावरून निघाले. त्यावेळेपासून ते 2 हातांचे आणि शंख आणि पद्म हातात घेतलेले अशा स्वरूपात ते होते आणि अशाच स्वरूपात त्यांनी पुंडलिकाला दर्शन दिलं. हे कथानक विष्णू महापुराणातलं वैकुंठाहून भगवंत येतात असं कथानक. यातलं दुसरं कथानक असं की पुंडलिकाला भगवंतांनी गोकुळाहून येऊन दर्शन दिलं. तेही कथानक पाहूया. हे कथानक स्कंद महापुराणात येतं. ते कथानक थोडक्यात असं की पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी सर्वप्रथम ब्रह्मदेव येतात. त्या ठिकाणी पुंडलिक आईवडिलांची सेवा करतोय. हे सर्व कथानक घडल्यानंतर पुढचं कथानक हे पुंडलिक आईवडिलांची सेवा करतोय आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव प्रकट होतात. ब्रह्मदेव म्हणतात, हे पुंडलिका वर माग. त्यावेळेस पुंडलिक म्हणतो, नाही मागू शकत, परमात्म्याशिवाय दुसरं काही नको मला. आणि त्यावेळेस ब्रह्मदेव त्याला सांगतात, हे पुंडलिका ऐक, भगवंत गोकुळात प्रकट झालेले आहेत. अनेक राक्षसांचा वध करून आता ते गोकुळात गायी चारत आहेत. मी त्यांना सांगतो भगवंत येतील. आणि पुंडलिकाची अधिकाधिक भगवंताच्या येण्याची वाट पाहत पुंडलिकाची अधिकाधिक आईवडिलांची सेवा करू लागली. आणि त्यावेळेस भगवंत 5 वर्षाच्या बालकाच्या रूपामध्ये वनमाळा गळ्यात घातलेल्या गायी चारणाऱ्याच्या रूपामध्ये गायी गोपाळांसहित भगवंत त्या ठिकाणी आले आणि पुंडलिकाच्या समोर उभे राहिले. त्यावेळेस पुंडलिक देवाच्या दर्शनाला आधी गेले नाहीत की आईवडिलांची सेवा करतोय म्हणून मी तुमच्या दर्शनाला येऊ शकत नाही असं म्हटले. त्यानंतर देवाचं स्तवन केलं. पुंडलिकाने देवासमोर गेले, देवाचं स्तवन केलं. पुंडलिकाने पाठीमागे न पाहता त्या ठिकाणी पडलेली एक वीट भिरकावली, ज्या विटेवर भगवंत उभे राहिले. आणि पुंडलिक जेव्हा देवाच्या दर्शनाला जातात तेव्हा देव म्हणतात की हे पुंडलिका, भगवंताचं स्वरूप कसं आहे तर 5 वर्षाच्या रूपामध्ये वैकुंठावरून आले. ते तरुण रूपामध्ये आले, 2 हात आणि शंख पद्म घेऊन आले. गोकुळाहून आले तेव्हा 5 वर्षाच्या बालकाच्या रूपात आले आणि गायी चारणाऱ्याच्या रूपात आले. आणि द्वारकेहून आले, भगवंत द्वारकेहून आले तेव्हा यती वेशात आले. यती एका ब्राह्मणाच्या वेशामध्ये भगवंत पुंडलिकासमोर आले असं वर्णन केले गेले. आणि अशा पद्धतीने पुंडलिक म्हणतात, देवा मला काही नको, काही नको. मग त्या ठिकाणी महादेव आणि इतरही देवता येतात आणि त्या भगवंताला सांगतात की हा पुंडलिक आईवडिलांची सेवा करणार आहे, जे देता येईल ते द्या असं म्हणतात. आणि जे देता येईल ते नाही, जितकं देता येईल तितकं द्या. आणि त्यानंतर पुंडलिक म्हणतो, नको मला काही, मला फक्त भगवंत तुमचं दर्शन व्हावं इतकीच इच्छा आहे. आणि महादेव आणि इतरही देवता त्या ठिकाणी येऊन वास्तव्य करू लागतात. अशा पद्धतीचं कथानक या ठिकाणी या स्कंद महापुराणात येतं. आणि या स्कंद महापुराणातल्या वर्णनानुसार 5 वर्षाच्या रूपामध्ये वनमाळा गळ्यात घातलेल्या गायी चारणाऱ्याच्या रूपामध्ये भगवंत आले. ते थांबले, ते गोपाळपुऱ्यामध्ये थांबले. पंढरपुरामध्ये गोपाळपूर आहे, त्या ठिकाणी भगवंत थांबले. आणि वैकुंठाहून आले ते पांडुरंग परमात्म्याच्या रूपात उभे राहिले. हे कथानक. त्यात अजून एक कथानक. आणि त्यानंतर पुढे द्वारकेहून आले, त्याही वेळेस ते पांडुरंग परमात्म्याच्या रूपात उभे राहिले. हे अजून एक कथानक. आणि नेमके ते वैकुंठाहून आले ते म्हणण्याच्या अगोदर एक कथानक विष्णू महापुराणात असं सांगण्यात आलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण निजधाम गमनाला गेल्यानंतर कालांतराने भगवंताने हरी नावाचा अवतार घेतला, जो दशावतारांपैकी 9वा अवतारी असं विष्णू महापुराणातली ही संहिता सांगते. आणि यामध्ये भगवंत ते 9वा अवतार घेऊन पृथ्वीवर पुंडलिकाला भेटण्यासाठी येतात. आणि पुंडलिकाला भेटण्यासाठी भगवंत येतात. रुक्मिणीचं जे कथानक घडलं ते नंतर घडलं किंवा ते आधी घडलेलं असावं.
असं या ठिकाणी सांगण्यात येतं किंवा पाहण्यात येतं आपल्या. मग भगवंत द्वारकेहून आले, जे आपल्याला सर्वश्रुत आहे, आपण सर्व मानतो. ती सुंदर अशी कथा पद्म महापुराणात येते. त्या कथेला आपण आता सुरुवात करत आहोत. भगवंत नेमके द्वारकेहून आले कसे? वैकुंठाहून आलेले पाहिले, गोकुळाहून आलेले पाहिले, आता द्वारकेहून आलेले पाहायचं आणि संपूर्ण कथानक थोडक्यात पाहूया, मग पुढील कथेकडे वळूया. भगवंत आले असं म्हणण्याऐवजी भगवंत या ठिकाणी अचानक आलेले होते. कोणतंही विशेष कारण भगवंताने ठेवलेलं नाही. फक्त आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाला भेटण्यासाठी भगवंताने एक छोटीशी लीला केली आणि त्या लीलेच्या अनुषंगाने भगवंत या ठिकाणी आले असं आपल्याला म्हणता येतं. मग पद्मपुराणातलं कथानक असं सांगतं. पद्मपुराणात 32 अध्याय, खूप सुंदर असं कथानक पद्मपुराणात आलेलं आहे. नेमकं एकदा झालं असं की इंद्रदेव इंद्राणी सोबत, इंद्राणी म्हणजे शची देवी, शची इंद्राची पत्नी, इंद्रासोबत इंद्राणी दोघंही भगवंताच्या दर्शनासाठी वैकुंठामध्ये जाऊन पोहोचले आणि इंद्रदेव आणि इंद्राणी दोघंही भगवंताला नमस्कार करतात. त्यावेळेस भगवान परमात्म्याच्या वामांगावर अर्थात डाव्या मांडीवर, वाम म्हणजे डावी आणि अंक म्हणजे मांडी, वामांक किंवा अर्धांक, भगवंताच्या वामांकावर भगवंताची आल्हादिनी शक्ती अर्थात देवी लक्ष्मी बसलेली होती. हे तिने पाहिलं आणि हेच वर्णन साधारणतः वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा यामध्ये पाहता येतं. वामांगी रखुमाई डाव्या बाजूला. मग भगवंताने त्या इंद्राणे पाहिलं की भगवंताच्या वामांकावर डाव्या मांडीवर देवी लक्ष्मी बसलेली आणि त्यावेळेस इंद्राणीने ते पाहिलं, देवी शचीने ते पाहिलं आणि शची देवीच्या त्या डोळ्यातले भाव पाहून भगवंत म्हणू लागतात, हे शची देवी, तुम्हाला काही बोलायचंय? तुमचा भाव पाहून असं वाटतंय की तुम्हाला काहीतरी बोलायचंय, बोला. त्यावेळेस इंद्राणी म्हणते, नको, मला संकोच वाटतो या ठिकाणी बोलण्यासाठी, ही गोष्ट सांगण्यासारखी नाहीये, असं इंद्राणी त्या ठिकाणी म्हणते. पण भगवंताचा आग्रह पाहून इंद्राणीही त्या ठिकाणी आग्रह केला की हे इंद्राणी, बोल, तुला काय नेमकं हवंय भगवंताकडून. त्यावेळेस इंद्राणी म्हणते की या परमात्म्याच्या अर्धांगावर बसलेल्या, या परमानंदाच्या अर्धांगावर बसलेल्या आल्हादिनीला जो आनंद होतो तो आनंद मला हवाय. म्हणजे विष्णू देवांच्या, महाविष्णूच्या अर्धांगावर बसलेली, त्या डाव्या मांडीवर बसलेली लक्ष्मी, या लक्ष्मीला जो त्या डाव्या मांडीवर बसण्याचा जो आनंद होतोय तो आनंद या इंद्राणीला, या शची देवीला हवाय. भगवंत म्हणतात, चालेल, फक्त तुला एक करावं लागेल, तुला दीर्घ असं तप करावं लागेल, असं भगवंत म्हणतात. आणि पुढे इंद्राणी म्हणते, चालेल भगवंत, मी तपश्चर्येला जाते. आणि पुढे इंद्राणी तपश्चर्येसाठी गेलेली असताना पुढे 60,000 वर्ष इंद्राणी तपश्चर्या करते, ती शची देवी तपश्चर्या करते 60,000 वर्ष. आणि ते तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर द्वापर युगाचा अंताचा प्रारंभ सुरू होत असतो. द्वापर युगाचा शेवट असतो, शेवटचा कालखंड असतो. आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण अवतार धारण करणारे असतात, म्हणून श्रीकृष्णाने सर्वांची बैठक बोलवलेली असती की द्वापर युगात अवतार घ्यायचे आहेत. म्हणून वैकुंठामध्ये सर्वही देवी देवतांची बैठक बसलेली आणि त्या ठिकाणी ही इंद्राणी तपश्चर्या पूर्ण करून येते. आणि त्यावेळेस भगवंत तिला राधेचा अवतार घेण्यास सांगतात. इंद्राणीने राधेच्या रूपात प्राकट्य केलं. शिवमहापुराणात पाहिलं तर शिवमहापुराणामध्ये ते लक्ष्मीचं रूप सांगितलेलं आहे किंवा काही ठिकाणी सरस्वतीचं रूप सांगितलेलं आहे राधेला. राधेला काही ठिकाणी श्रीकृष्णांची शक्ती म्हणून सांगण्यात आलेलं आहे. तर राधा काही ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की राम अवतारात जी शबरी होती तीच राधा होती, असं काही ग्रंथांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तो कल्पभेदाचा विषय. या ठिकाणी पद्मपुराणामध्ये पद्मकल्पातली कथा आहे आणि या ठिकाणी इंद्राणीने राधेचा अवतार घेतला. राधा ही वयाने मोठी आहे भगवान श्रीकृष्णांपेक्षा. किती मोठी आहे तर राधेचा जन्म वृंदावनात झालेला आहे. राधेची आई, तिचं नाव कलावती असं सांगण्यात आलेलं आहे.
राधेच्या आईचं नाव कलावती आहे, तर राधेच्या वडिलांचं नाव ऋषभानू आहे. अशी असलेली ऋषभानू आणि कलावती यांची कन्या असलेली राधा हिचा विवाह गोकुळामधल्या अनय नावाच्या गोपाशी होतो. अनय यांच्याशी विवाह होतो आणि या अनयासोबत राधेचा विवाह झाल्यानंतर काही काळ लोटल्यानंतर भगवान श्रीकृष्णांचं प्राकट्य होतं. सर्वात महत्वाचं सांगण्यासारखं असे की राधा वयाने मोठी आहे, तिचा विवाह झालेला आहे, तिच्या पोटी संतान नाही आहे, हाही एक विषय या ठिकाणी आहे. आणि त्यावेळेस भगवंत त्या ठिकाणी अवतार घेतात आणि गोकुळामधल्या लीला करतात. त्यावेळेस राधेच्या मांडीवर खेळणं भगवंताचं होतं. अनेक क्रीडा भगवंत राधेसोबत करतात. मग त्या क्रीडा कशा आहेत ते पाहताना आपल्याला असं पाहता येतं की भगवंत ज्यावेळेस गोकुळामध्ये किंवा गोकुळ सोडून मथुरेला जायला निघाले त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांचं वय होतं 11 वर्ष, फक्त 11 वर्ष. आणि मग त्या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्या जन्मापासून 11व्या वर्षापर्यंत राधेच्या मांडीवर खेळले म्हणजे ते राधा वयाने किती मोठी असावी हे आपल्याला पाहता येतं. आणि वयाच्या 11व्या वर्षी भगवंत गोकुळ सोडून मथुरेला कंसवधासाठी गेले आणि पुढे कंसवध करून पुढे सांदीपनीच्या आश्रमामध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतरचा जरासंधाचा कथानक 17 वेळा जरासंधाचं सैन्य परत पाठवलं किंवा सैन्याचं हनन केलं त्या ठिकाणी 17 वेळा जरासंधाचा पराभव केला. आणि पुढे 18व्या वेळेला काल यवन नावाचा एक यवन देशाचा एक राजा त्या ठिकाणी जरासंध आणतात आणि त्या काल यवनाला पाहून पुढे भगवंत रणछोडदास होऊन द्वारकेला निघून जातात. हे संपूर्ण कथानक भागवतामध्ये, पद्म महापुराणामध्ये, विष्णू महापुराणामध्ये, स्कंद महापुराणामध्ये आदी करून अनेकही महापुराणात आलेलं आहे. आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे म्हणून ते विस्तृत घेत नाही. पुढे असं झालं की द्वारकेलाही भगवंत अनेक वर्ष राहिले. किती वर्ष भगवंत द्वारकेमध्ये आहेत तर 100 वर्ष भगवंताने द्वारकेमध्ये राज्य केले. पण असा असलेला हा द्वारकेचा राणा कायम भक्तांच्या रक्षणासाठी पांडवांच्या घरी होता. द्वारकेचा राणा पांडवा घरी असं आपण हरिपाठात म्हणतो. मग ते या ठिकाणी लागू होतं. आणि असे भगवंत 100 वर्षांचं त्यांचं ते कालखंड त्या ठिकाणी राज्य त्यांनी द्वारकेत केलं. आणि अशाच एका प्रसंगी राधेला भगवंताचं ते जी मागणी त्यांनी भगवंताकडे केली होती शची रूपामध्ये ती आठवली. म्हणून एक दिवस राधेच्या मनात भगवंताला भेटण्याची इच्छा झाली आणि म्हणून राधा द्वारकेला गेली, गोकुळाहून द्वारकेला गेली. त्यावेळेस भगवंत रुक्मिणीच्या मंदिरात होती. अर्थात भगवंताच्या ज्या काही अष्टनायिका, ज्या 8 मुख्य पत्नी होत्या, त्यांची 8 वेगवेगळी मंदिरं होती. अर्थात मंदिरं म्हणजे त्यांचे ते राहण्याचे निवासस्थानं त्या ठिकाणी होती. आणि त्यापैकी रुक्मिणीच्या निवासस्थानामध्ये भगवंत होते. त्यावेळेस राधा त्या ठिकाणी आली आणि राधेची आणि भगवंताची भेट होत आहे हे पाहून त्या ठिकाणी भगवंताने रुक्मिणीला ओळख करून दिली. ही राधा, ही माझ्या बालपणी आमचे अशा प्रकारे मला सांभाळलं वगैरे वगैरे अनेक कथा भगवंताने सांगितल्या. कशा प्रकारे क्रीडा केल्या हे सर्व काही सांगितलं. आणि काही काळ रुक्मिणी बाहेर गेली असताना त्या ठिकाणी घडलं असं की राधेने भगवंताला वचनाची आठवण करून दिली की आपण असं वचन आम्हाला दिलं होतं. म्हणून भगवंतांनी राधेला आपल्या डाव्या मांडीवर काही काळ बसवलं. ते पाहिलं रुक्मिणीने. रुक्मिणी बाहेर गेलेली होती पण रुक्मिणी बाहेरून पुन्हा मध्ये आली आणि तिने पाहिलं की भगवंताने राधेला आपल्या मांडीवर घेतलंय. आणि हे पाहून रुक्मिणीला राग आला. मुळात आधीच 16,108 बायका आणि त्यामध्ये पण आता राधेला घेतलं आणि त्यातही राधेला घेतलं ते जाऊ द्या, त्यातही रुक्मिणीच्या त्या महालामध्ये बसलेले आहेत भगवंत.
आता भगवंताने 16,108 जणींसाठी 16,108 रूपं घेतलेली होती असं आपल्याला ग्रंथांमधून पाहता येतं. कारण एकाच वेळेस सर्व ठिकाणी थांबता येत नाही भगवंताला. त्यामुळे त्यांनी वेगवेगळे रूपं घेऊन 16,108 रूपं घेऊन त्या 16,108 पत्नींच्या ठिकाणी ते होते. आणि या ठिकाणी रुक्मिणीच्या मंदिरात भगवंत असताना रुक्मिणीला ते पाहून राग आला. सवती मत्सर जागा झाला. इतरांचं पाहणे किंवा 16,108 पैकी कोणी नव्हती ती. ती राधा होती. ही वेगळीच होती कोणीतरी. आणि ही आईप्रमाणे होती असं भगवंताने आधी सांगितलं. आता तिला डाव्या मांडीवर बसवलं. कारण धर्मशास्त्र असं सांगतं की डाव्या मांडीवर बसण्याचा अधिकार हा फक्त पत्नीचा असतो. फक्त पत्नीचा असतो किंवा शक्तीचा असतो. तर मुलगी किंवा आई यांचं स्थान हे उजव्या मांडीवर सांगण्यात आलेले किंवा सुनेचं हे स्थान उजव्या मांडीवर सांगण्यात आलेले. अशा पद्धतीने या ठिकाणी उजव्या मांडीवर म्हणजे उजव्या बाजूला बसायचं. जे वयाने लहान आहेत त्यांना डाव्या बाजूने बसवायचं, जे वयाने मोठे आहेत त्यांना उजव्या बाजूने बसवायचं, असे काही नियम सांगण्यात आलेले आहेत. त्या प्रकारे पत्नीला या ठिकाणी डाव्या मांडीवर बसण्याचा अधिकार असतानाही या राधेला यांनी बसवून घेतलं. हा राग रुक्मिणीला आला म्हणून रुक्मिणी त्या ठिकाणी आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी निघाली. वडिलांचं घर कुठे रुक्मिणीच्या? तर ते कौंडिन्यपूर अर्थात विदर्भामध्ये. आणि ही द्वारकेहून विदर्भाकडे निघाली. पण वाटेत दंडकारण्य नावाचा प्रदेश लागला. विदर्भ नगराकडे जाते, दंडकारण्य नावाचा प्रदेश लागलाय. आणि त्यामध्ये रुक्मिणीचे विचार परत बदलले. रुक्मिणी म्हणते की आता तिकडे जाणं नको, वडिलांकडे जाणं नको. पुन्हा वडील म्हणतील की फार पूर्वी तू येथून तुला पळून नेलं होतं, ती तुझीच इच्छा होती. रुक्मिणी स्वयंवराचं कथानक पाहिलं तर आपल्याला कळतं की तिचीच इच्छा होती. आता पोरं झाले, नातू झाले, पणतू झाले. आपण आता वडिलांच्या घरी गेल्यानंतर वडील परत विचारतील की आता नातू पणतू झाले, तरी तू आता नवऱ्यावरून या ठिकाणी आलेली आहे, आपले हसू होईल. म्हणून रुक्मिणी वडिलांकडे जाण्याचे टाळते आणि ती फिरता फिरता भीमा नदीच्या काठावर असलेल्या दिंडीरव नावाच्या वनामध्ये येते आणि त्या ठिकाणी ती एका झाडाखाली बसते. हे कथानक इकडे पांडुरंगाला कळतं, अर्थात भगवान श्रीकृष्णांना हे कथानक कळतं. आणि राधा त्यांना भगवंताला सांगते की हे भगवंता, आता माझंही अवतार कार्य संपलं, त्यामुळे मी सुद्धा माझ्या नेजधामाला जाते. कारण ज्या इच्छेसाठी मी प्राकट्य केलं होतं ती इच्छा आता पूर्ण झाली. त्यामुळे मी आता या ठिकाणी विराम घेते आणि आपण दिंडीरव नावाच्या वनात जाऊन त्या ठिकाणी रुक्मिणी मातेची भेट घ्यावी. कारण ती तुमची आल्हादिनी शक्ती आहे, ती मूळ महामाया आहे आणि तिची भेट घ्या. तर भगवंताने भगवतीच्या मनातला रागद्वेष दूर करावा अशी राधेची इच्छा ऐकून त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी निघाले. इकडे दिंडीर वनात नेमकं काय घडलेलं होतं? दिंडीरव वनामध्ये भगवंत आले असताना दिंडीरव वन हे प्रसन्न स्थान आहे आणि भगवंत रुक्मिणीच्या शोधामध्ये यती वेशात आले. डोक्यावर जटाभार, अंगावर भगवी वस्त्र, हातामध्ये त्यांच्या दंड असा होता. दंड ज्याला राजदंड किंवा आपले जे काही सांप्रदायिक पद्धतीमध्ये जे दंड आहेत अशा प्रकारचा एक दंड त्यांच्या हातामध्ये होता. आणि त्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या तुळशीच्या माळा होत्या. सर्वांगावर रुद्राक्षाच्या तुळशीच्या माळा होत्या. भस्माचं विलेपन होतं. मस्तकावर ही भस्मलेपन केलेलं होतं. अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी भगवंत भेट घेतायत रुक्मिणीची. रुक्मिणीला म्हणतायत, हे रुक्मिणी, काय झालं, का आलीस? पतिगृह सोडून तुला इथं येणं शोभतं का? असा प्रश्न त्या ठिकाणी त्या यतीने, त्या महाराजांनी त्या देवीला विचारला. त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणते, विचार करून म्हणते. आणि या ठिकाणी रुक्मिणीला राग आलाय आता की परस्त्री सोबत बोलण्याचं धाडस असं कोणता यती करतो? परस्त्री सोबत बोलण्याचं धाडस तुम्हाला कसं होतं असं त्या यतीला विचारलं. त्यावेळेस भगवंत कमरेवर हात ठेवून
तिच्याकडे हसत मुख करून पाहताय आणि त्यावेळेस भगवंत स्वरूपात प्रकट झाले, कमरेवर हात ठेवलेले, पायाखाली वीट त्यांच्या घेतलेली आहे, असं कथानक या ठिकाणी या पद्म महापुराणात येतं. आता या दिंडेर वनामध्ये नेमकं घडलेलं असं आहे की गयासूर नावाचा एक राक्षस दिंडेरासूर नावाच्या वनात झालेला. गयासूर मुळात हा राक्षस म्हणण्याऐवजी धर्मात्मा आणि सात्विक वृत्तीचा आहे. याचा जन्म या ठिकाणी झालेला, गयासुराचा जन्म. गयासूर हा गयेचा गयासूर नाही, हा पंढरपूरचा गयासूर. आणि याने दिंडेर वनामध्येच खूप मोठी तपश्चर्या केली आणि त्या तपामध्ये विघ्न आणण्यासाठी इंद्र आला. आता गयासूर आधीच धर्मात्मा, त्यात सात्विक, त्यात विष्णू भक्त, आणि त्याच्या तपात विघ्न आणण्यासाठी इंद्र आला असताना गयासुराला इंद्राने शाप दिला. गयासुराचा इंद्राला शाप मिळाला. गयासूर शाप देतो इंद्राला. काय शाप देतोय गयासूर? गयासूर म्हणतोय, हे इंद्रा, तू माझ्या तपश्चर्यात विघ्न आणलंस म्हणून तुला मी शाप देतो, तू एक मातीची वीट होऊन पडशील, असा शाप त्या ठिकाणी देण्यात आला. इंद्राला शाप दिला. कोणी दिला? गयासुराने दिला. आणि अशा प्रकारे तो मातीची वीट होऊन पडला. आणि हीच वीट कालांतराने पुंडलिकाने भगवंताकडे भिरकावली. आता यामध्ये पाहायचं झालं तर असं की पुंडलिक मुनी पूर्वीपासून त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये होते. भगवंत सर्वात प्रथम आले ते गोकुळाहून आले भगवंत पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी. दुसरे आले ते द्वारकेहून आले, रुक्मिणीच्या शोधार्थ आले होते. गोकुळाहून आले तर ते गोपवेशामध्ये गायी चारणाऱ्याच्या रूपात आले. आणि द्वारकेहून आले तर ते यती वेशामध्ये आले. हे दुसरं वर्णन. आणि तिसरं वर्णन येतं की भगवंत वैकुंठावरून आले, म्हणजे श्रीकृष्ण निजधाम गमनाला गेल्यानंतर पुन्हा वैकुंठावरून भगवंत पुंडलिक रायाच्या भेटीसाठी आले. हे तिसरं वर्णन. आणि यातल्या तिसऱ्याच वर्णनामध्ये असं देण्यात आलेलं आहे की पुंडलिकाने ती वीट भिरकावली, हे वर्णन. नाहीतर गोकुळाहून आले किंवा द्वारकेहून आले, या दोन वर्णनामध्ये भगवंत विटेवर जाऊन उभे राहिले असं वर्णन आहे. वीट भिरकावली, त्यावर उभे राहिले असं वर्णन नाही. हे वर्णन विष्णू महापुराणातलं भगवंत वैकुंठावरून आले. म्हणजे सर्वात पहिले गोकुळाहून आले गायी चारणाऱ्याच्या रूपामध्ये. दुसरे आले ते द्वारकेहून आले ते यती वेशात आले. एका शैवपंथीय ब्राह्मणाच्या रूपात आले, यती वेशात आले. एका साधूच्या रूपात आले. पण त्यानंतर ते त्यांचं मूळ रूप घेऊन उभे राहिले, हे दुसरं वर्णन. आणि तिसरं वर्णन जे पाहिलं ते वैकुंठाहून आले आणि भगवंत त्या विटेवर उभे राहिले. आता पहिले दोन वर्णन पाहताना श्री क्षेत्र पंढरपूर येथले जे काही गोपाळपूर किंवा गोपाळपुरा नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी एक देहुडा चरण आहेत विष्णूपदावर, आणि एक त्या ठिकाणी असलेले समचरण आहे. आणि गयासुराचं आख्यान आहे त्या ठिकाणी मानता येतं, कारण ते विष्णूपद मानलेले. आणि हे आख्यान पाहता द्वारकेहून आला किंवा गोकुळाहून आला, हे दोन्हीही घडलं त्यावेळेस भगवंत ज्या ठिकाणी उभे राहिले ते ठिकाण गोपाळपूर मानता येतं. आणि तिसरं वैकुंठाहून आले, या कथानकामध्ये भगवंत पांडुरंग परमात्म्याच्या रूपात उभे राहिले. कारण वैकुंठाहून आले यामध्ये उल्लेख आहे की भगवंत शंख आणि पद्म हे दोन्हीही त्यांच्या हातामध्ये होतं आणि द्विभुज रूपामध्ये भगवंताने पुंडलिकाला दर्शन दिलं, हे वर्णन. आणि या तीनही रूपामध्ये भगवंताने पुंडलिकाला दर्शन दिल्याचे वर्णन आहेत. किंवा घडलेलं असंही असेल की तीनही रूपामधले भगवंत हे एकच असून पांडुरंग परमात्म्याच्या विठ्ठल रूपामध्ये आत्ता आपण ज्या ठिकाणी पाहतो त्याच ठिकाणी ते उभे असावेत या तीनही रूपांमध्ये. आणि तीनही रूपाने क्रमाने आलेत, हे आपण तीनही रूपांचं क्रमशः कथानक, सुंदर असं कथानक पाहिलं. आणि अशा प्रकारे पुंडलिक रायाचं चरित्र घडलं. पुंडलिक रायाने कालांतराने भगवंताच्या दर्शनाला गेली. कालांतराने गेले म्हणण्याचं कारण असं की वीट भिरकावल्यानंतर पुंडलिक राय म्हणतात की हे देवा, तू ह्या विटेवर उभा राहा. वीट अधिक स्थल, वीट हे ज्याचं स्थळ आहे असा विटस्थल अर्थात विठ्ठल असा त्या शब्दाचा अपभ्रंश अनेक जण मानतात. आणि यामध्ये सुद्धा पुढे जाऊन
पुंडलिक राय भगवंताच्या दर्शनाला गेले असताना, माता पित्यांची सेवा करून झाल्यानंतर भगवंताच्या दर्शनाला गेले असताना पुंडलिक रायाने भगवंताकडे काहीही मागितलेलं नाही. भगवंताकडे एकच मागितलं. काय मागितलं? तर माझ्या मुखाने तुझं नामचिंतन घडू दे, हे पहिलं. त्यानंतर माझ्या डोळ्यांनी फक्त तुझं रूप पाहू दे, माझ्या कानांनी फक्त तुझंच भक्ती कीर्तन ऐकू दे, माझे पाय हे तुझी यात्रा करू दे, माझ्या हाताने फक्त तुझ्या नामसंकीर्तन चालू असताना टाळी वाजू दे. असं वर्णन जे केलं ते वारकरी संप्रदायातल्या वर्णनांप्रमाणे अनेक अभंगांप्रमाणे आपल्याला पाहता येतं. अशा पद्धतीने या ठिकाणी पुंडलिक मुनीचं चरित्र झालं. कालांतराने झालं असं की पुंडलिकाच्या आई वडिलांनी समाधी घेतल्यानंतर पुंडलिक रायानेही देहत्याग केला आणि ज्या ठिकाणी पुंडलिक रायाने देहत्याग केला त्या ठिकाणी भगवान शिवांची एक लिंग त्या ठिकाणी आणून बसवलं किंवा त्या ठिकाणी प्रकट झालं. या लिंगाविषयीची माहिती मिळत नाही आपल्याला कोणत्या ग्रंथामध्ये, त्यामुळे ते आणून बसवलं की त्या ठिकाणी प्रकट झालं हे म्हणता येत नाही आपल्याला. त्यामुळे पुंडलिकाने ज्या ठिकाणी समाधी घेतली त्याच ठिकाणी भगवान शिवांचं वास्तव्य आहे आणि पुंडलिकेश्वर नावाच्या महादेवाचं मंदिरही आहे. आपण ज्या ठिकाणी पुंडलिक समाधी म्हणून दर्शन घेतो ती साक्षात महादेवाची पिंड आहे आणि त्या ठिकाणी पुंडलिकाचं मंदिर आहे, पुंडलिकाची समाधी आहे, तेच भगवान शिवांचंही स्थान आहे असं आपल्याला पाहता येतं. आणि त्यानंतर पुढे पुंडलिकाचं चरित्र थांबवून पद्मपुराण सांगतं की हा परब्रह्मच प्रकट झाला. तीनही पुराण एकच शब्द वापरतात, परब्रह्म. हा परब्रह्मच प्रकट झाला, हा दुसरा तिसरा कोणी नसून हा परब्रह्म परमात्मा आहे. हा निर्गुण निराकार असलेला परब्रह्म परमात्मा सगुण साकार रूपात या ठिकाणी प्रकट होतो आणि ज्यावेळेस भगवान पांडुरंगाकडे पाहिलं जातं त्यावेळेस हा भगवान विष्णू आहे की भगवान शिव आहे की भगवान ब्रह्म आहे की इतर कोणती देवता आहे हे मानता येत नाही. हेही आपण काल पाहिलं की तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, तुका म्हणे शोधून पाहे विठ्ठल गणपती दुजा नाही. म्हणजे विठ्ठल आणि गणपती यान भेद करता येत नाही हे पहिलं. त्यानंतर हरिहरा भेद नाही किंवा हरिहरा भेद नाही नका करू वाद, हेही आपल्याला पाहता येतं. अर्थात भगवान शिव आणि भगवान विष्णू किंवा भगवान पांडुरंग परमात्मा यांमध्ये भेद पाहता येत नाही. यानंतर पुढचं वर्णन असं की नाथबाबांनी सांगितलेलं आहे, एका जनार्दनी अंबा हुबी कर ठेवूनी कटी हो, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. ही आई स्वरूपात आणि शक्ती स्वरूपात सुद्धा उभी आहे. हातातले जे शस्त्र आहेत शंख आणि पद्म दोन्ही शस्त्र नाही आहेत. कोणत्याही राक्षसाच्या वधासाठी भगवंत या ठिकाणी आलेले नाहीत, हे सर्वात महत्त्वाचं. आणि भगवंत ज्या स्वरूपात उभे आहेत ते शंख आणि पद्म हे अनेक देवतांच्या हातामध्ये आहेत. भगवान शिवांच्याही हातामध्ये शंख आणि पद्म आहेत. त्यामुळे ही देवता नेमकी कोण हे आपल्याला तितकं फारसं पाहण्याची गरज नाही किंवा पाहू नये, कारण हा परमात्मा परब्रह्म परमात्मा आहे. हा रामदास स्वामींना राम वाटतो, नरहरी सोडणाऱ्यांना भगवान शिव वाटतो, इतरही संतांना वेगवेगळ्या रूपांमध्ये दर्शन देतो. हाच अनेक ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये येतो. यालाच दत्तात्रय स्तोत्रामध्ये दत्त महाराजांचे रूप मांडले गेलेले जटाधरम पांडुरंगम असं त्या ठिकाणी पांडुरंगाचं वर्णन केलेले. आणि असा असलेला हा पांडुरंग नावाचा परमात्मा नेमका निर्गुण निराकार आहे की सगुण साकार आहे हे कळत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुणू रे, सगुणू निर्गुणू एकू गोविंदू रे. असा असलेला परमात्मा परब्रह्म परमात्मा या ठिकाणी नामदेवराय महाराज सांगतात, पुंडलिकाचे बेडी परब्रह्म आले गा. अशा पद्धतीने परब्रह्म आलं आणि याचंच वर्णन पुढे जाऊन शंकराचार्य करतात. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्माचा साक्षात पुतळा असलेला अर्थात परब्रह्म स्वरूप असलेलं भगवंत असे असलेले हे पांडुरंग परमात्मा. इतर देवतांचा विषय घेतल्यास आपल्याला परमात्मा स्वरूप पाहण्यास थोडी अडचण येते, पण पांडुरंगाकडे पाहताना आपल्याला परमात्मा स्वरूप पाहू शकतो किंवा पाहता येतं. अशा पद्धतीने आपण पुंडलिक मुनीचं आणि भगवान पांडुरंग परमात्म्याचं चरित्र पाहिलं. माऊली ज्ञानोबारायांनी भाष्यकाराती वाट पुसतू असं जे म्हटलेलं आहे, त्यात जे भाष्यकार हा शब्द आलेला आहे हा ज्यांच्यासाठी आलेला आहे त्यांचं चरित्र आपल्याला उद्या पाहायचंय. अर्थात कोण तर शंकराचार्य
भगवान पांडुरंगाच्या भक्तांपैकी पुंडलिक हे पहिले आणि त्यानंतर शंकराचार्य हे पुढचे भक्त आहेत. कारण शंकराचार्यांनी परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग हे पांडुरंगाष्टकम लिहिलेले आहे. आणि त्याच शंकराचार्यांच्या कथेच्या अनुषंगाने आपण पांडुरंगाष्टकमचाही सुंदर असा विचार प्रत्येक शब्दांच्या अर्थासहित पाहण्याचा प्रयत्न करूया. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं जे शंकराचार्यांविषयी लिहितानीच असं लिहिलेलं आहे, पुढे गेले त्यांचा शुद्धित मार्ग. जे पुढं होऊन गेलेत, जे आधी होऊन गेलेत त्यांच्या मार्गावर चालायचंय. झाडू संतांचे मार्ग अर्थात संतांच्या मार्गावर चालायचंय, संतांचा मार्ग पाहायचा आहे. याच कथेने आपण उद्या सुरुवात करणार आहोत. उद्या शंकराचार्यांची आदिगुरु शंकराचार्यांचं कथानक पाहणार आहोत. नेमका भगवान शंकरांना आदिगुरु शंकराचार्यांच्या रूपात जन्म का घ्यावा लागला आणि कशासाठी त्यांचा अवतार झाला. उद्या संत चरित्रामध्ये संत कथेमध्ये आदिगुरु शंकराचार्यांचं चरित्र. आजच्यासाठी इतकंच. रामकृष्ण हरी. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितम् अविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शंभो. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. करता करविता श्री पांडुरंग समर्थ बोला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. भक्त हृदय पुरनिवासी श्री रुक्मिणी प्राण संजीवन मायबाप श्री पंढरीनाथ महाराज की जय. विदर्भ कुमारी भीमकात्मजा श्री विठ्ठल प्राणेश्वरी मायमाऊली आई साहेब श्री रुक्मिणी माता की जय. विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत श्रेष्ठ सोपानदेव काका महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. भक्त शिरोमणी नामदेवराय महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय हो.